सेल्स आपके लिए तैयार हैं लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर, बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी। उल्लास 24/7 टीवी न्यूज। नमस्कार, मैं प्रेम जामदानी, आप देख रहे हैं उल्लास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जांबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्लासनगर पुलिस विभाग और महानगर पालिका के संयुक्त तत्वावधान में गणेश उत्सव मंडल समन्वय बैठक 20 अगस्त 2025 को टाउन हॉल में आयोजन किया गया। इस बैठक में पुलिस व प्रशासनिक अधिकारियों के साथ साथ विभिन्न गणेश मंडलों के पदाधिकारी भी बड़ी संख्या में उपस्थित रहे। बैठक की अध्यक्षता अपर पुलिस आयुक्त संजय जाधव ने की, जबकि मनपा प्रशासक मनीषा आव्हाले विशेष रूप से मौजूद रहीं। मंच पर पुलिस विभाग के वरिष्ठ अधिकारी, गणेश मंडल के प्रतिनिधि और पूर्व नगर सेवक भी उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान गणेशोत्सव के अवसर पर कानून व्यवस्था, ट्रैफिक प्रबंधन, बिजली व स्वच्छता जैसी व्यवस्थाओं पर विस्तृत चर्चा की गई। पुलिस विभाग की ओर से सभी मंडलों से शांति, अनुशासन और पर्यावरण संरक्षण का संदेश देते हुए सहयोग की अपील की गई। बैठक में यह भी तय किया गया कि उत्सव के दौरान मंडलों को आवश्यक सुरक्षा और प्रशासनिक सहयोग प्रदान किया जाएगा, ताकि श्रद्धालु बिना किसी कठिनाई के बप्पा के दर्शन कर सकें। मनपा आयुक्त मनीषा आव्हाले ने बताया कि गणेश मंडलों में जो भी मंडल नियम और कानून का पालन करते हुए अच्छा प्रदर्शन करेंगे उसे प्रथम, द्वितीय और तृतीय स्थान दिया जाएगा। प्रथम पारितोषिक को 3 लाख, द्वितीय को 1.5 लाख और तृतीय को 50,000 रुपए इनाम स्वरूप दिया जाएगा। नाही। बऱ्याच वेळा ध्वनी प्रदूषण हा प्रदूषणाचा प्रकार आहे हेच आपण फार कॅज्युअली ऍक्सेप्ट करतो,
त्याचं कारण काय? जर वॉटर पोल्युशन बघितलं एकता, पण आज एक प्रश्न विचारतो, डीजेच्या गोंगाटात ही भक्ती हरवत चालली आहे का? ध्वनी प्रदूषण हा एक अदृश्य शत्रू आहे. 70 डेसिबल वरचा आवाज आपल्या आरोग्यास अपायकारक ठरतो आणि डीजे साऊंड सिस्टीम 100 डेसिबलच्या वर, हा फक्त कानावर नाही मनावरही परिणाम करतो. गणेश उत्सवाच्या नावाखाली रुग्णांची झोप उडते, ज्येष्ठांची पक्षी उडून जातात, वाहतूक ठप्प होते, रस्त्यावर गोंधळ माजतो. हे सगळं भक्तीच्या नावाखाली योग्य आहे का? कायदा स्पष्ट सांगतो, रात्री 10 नंतर डीजे वाजवू नये. महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि पर्यावरण कायदा लागू आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी 65 डेसिबलचीच मर्यादा आहे. पण कायदा फक्त कागदावर नको, कृतीत दिसायला हवा. भक्तीला गोंगाटाची गरज नाही. पारंपरिक वाद्यांचा वापर करा. भजन, नृत्य, नाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा करा. जनजागृती करा, स्वयंशिस्त पाळा. उत्सव हा आनंदाचा असावा, त्रासाचा नाही. गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती. गोंगाटात बाप्पाची भक्ती हरवू नका. आपल्या कृतीतूनच बाप्पाची खरी भक्ती दिसते. चल, एक शांत, प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करूया. मधील सर्व मंडळांचे उपस्थित पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, डीजे वादक आणि इतर सर्व नागरिक या सर्वांचं स्वागत अगोदर झालेलंच आहे. पुन्हा एकदा मी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आपणा सर्वांचं स्वागत करतो. सर्व गणेश भक्तांना येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मी शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना माहितीच आहे की येणाऱ्या 27 तारखेपासून 5 तारखेपर्यंत हा गणेश उत्सव आपल्या इथे साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे आपण टाउन हॉलमध्ये सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, सर्व प्रशासनाचे अधिकारी आहेत आणि गणेश उत्सवाचे जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेत असतो. याही वर्षी आपण एक चांगला उद्देश पुढे घेऊन आलेलो आहोत. माननीय आयुक्त मॅडमला परवा दिवशी मी जेव्हा संकल्पना सांगितली त्यानंतर मॅडमनी त्वरित त्याची परवानगी दिली आणि एकत्रितरित्या हा कार्यक्रम आपण आज तिथे घेत आहोत. तो साजरा होताना आपल्याला पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली आणि ध्वनी प्रदूषण विरहित करण्याचा संकल्प आपल्या सर्व प्रशासनाचा आहे आणि उल्हासनगराचे जे शांतताप्रिय नागरिक आहेत ते निश्चितच याला हातभार लावतील अशी अपेक्षा आहे. तसेच प्रशासनातर्फे आवाहनही आहे. गणेशोत्सव हा एक पावन उत्सव आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाने जी बैठक आयोजित केलेली आहे त्याच्यासाठी उपस्थित जे माझे सगळे अधिकारी आहेत, व्यासपीठावरील पुढे कर्मचारी, इथलचे सगळे जे मंडळाचे पदाधिकारी आहेत, शांतता कमिटीचे जे सदस्य आहेत, पत्रकार आहेत, नागरिक आहेत, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात. खूप उल्लेखनीय पद्धतीने सगळे बोलले, सगळे मुद्दे मांडण्यात आले. त्यामध्ये मी 3 तास ऑलरेडी झालेले आहेत, त्याच्यामध्ये मी ऍडिशन जास्त करत नाही. पण प्रामुख्याने मला वाटते कुठेतरी आपल्याला विसर पडलेला आहे की आपण कशासाठी गणेशोत्सव सुरू केला होता. 1914 साली लोकमान्य टिळकांनी जेव्हा ही चळवळ, ही जी लोकाभिमुख चळवळ सुरू केली होती त्याचा मागचा उद्देश फार वेगळा होता. एकत्रीकरण असू दे, जागरूकता असू दे, एक मनोभावे जी आपली संस्कृती आहे ती पुढे मांडणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अनुरूप होत्या. आणि त्याच्यासाठी आम्ही प्रथम 3 बक्षीस ठेवणार आहेत. तृतीय बक्षीस 50,000चं, दुसरं बक्षीस आम्ही 1.5 लाखाचं आणि पहिलं बक्षीस आम्ही 3 लाखाचं. आणि
काही त्यांचे जे मुद्दे होते की जसं की न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे जे आदेश असतील त्याचं पालन करणं, शाडू मूर्तीचा किंवा पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करणं, मूर्तीची साईज छोटी असणं, मध्यम असणं, गुलाल वापरावरती बंदी, सीसीटीव्ही लावणे किंवा डिजिटाईज पद्धतीने थोडं वापर, वेळेचा तंतोतंत पालन करणे, मिरवणूक लवकर संपवणे, वर्गणीचा वापर चांगल्या पद्धतीनं, उगाचा टाइमपास नको, एक मला वाटतं आध्यात्मिक वातावरण तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. फक्त मंडळांनी सार्वजनिक पद्धतीने ते सण साजरे करावेत आणि त्या सणाच्या माध्यमातून अविश्वास आणि कुठेतरी म्हणजे काहीतरी इनसिक्युरिटी निर्माण होईल अशा पद्धतीचं काहीतरी पसरवा, हा तर मला वाटतं नक्कीच त्याच्या मागचं कारण नसावं. त्याच्यानंतर सन्माननीय अधिकारी, व्यासपीठासमोर विराजमान सर्व पोलीस निरीक्षक, शांतता कमिटीचे सर्व सदस्य आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम किंवा ही मीटिंग आम्ही करत आलेली आहे ते गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्वांना प्रथमतः आगामी गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्या उत्साहापोटीच मला असं वाटतं की मागील 3 तासापासून तुम्ही इथं बसलेले आहात, शांततेत बसलेले आहात, त्याबद्दल मी आपले देखील आभार व्यक्त करतो. या ठिकाणी 27 तारखेपासून बाप्पाचं आगमन होत आहे. सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता अशा नावाने आपण बाप्पाला बोलतो. सुख करता, सुख देणारा, दुःख हरता, दुःखाचे हरण करणारा, विघ्न हरता, आपल्या सर्वांवरील विघ्न दूर करणारा, अशा विविध नावाने आपण बाप्पांना ओळखतो. आणि या बाप्पाच्या श्रद्धेपोटी आपण 10 दिवस अत्यंत तन्मय होऊन हा सण साजरा होत असतो. कोकण विभागामध्ये तर हा सण फार जास्त प्रमाणात उत्साह साजरा केला जातो. आपला उत्साह असलाही पाहिजे, श्रद्धाही असली पाहिजे, परंतु काही कायदे नियमांचं पालन झालं पाहिजे. आणि याबाबत आपल्याला यापूर्वी सन्माननीय गोरे साहेब, कोळी साहेब, कदम साहेब सर्वांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. आपण त्या सर्वांचं पालन करणार आहोत. 2004चे डीसीपी सन्माननीय सचिन गोरे साहेब, उल्हासनगर प्रांत साहेब, वर्मा साहेब, माझे सर्व सहकारी अधिकारी आणि सर्व उपस्थित सर्व मंडळाचे पदाधिकारी. ऍक्च्युली गणेशोत्सव येतोय, गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे, प्रदूषणाच्या अनुषंगाने काय काय नियमावली आहे, त्याची काटेकोरपणे आपण कशी अंमलबजावणी त्याची केली पाहिजे, त्या अनुषंगानं सर्वच अधिकाऱ्यांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. महत्वाचा विषय आहे, पूर्वा बदलापूर नगर परिषदेच्या अनुषंगाने बोलतोय. विसर्जनाच्या अनुषंगानं पूर्वा बदलापूर नगर परिषदेनं 8 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे आणि 12 ठिकाणी नैसर्गिक ठिकाणं आम्ही आयडेंटिफाय केले आहेत. त्या ठिकाणी लोक सार्वजनिक गणेश मूर्तींचं आणि घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करू शकतात. या मीटिंगच्या माध्यमातून मला सर्व लोकांना एक आवाहन करायचं आहे की गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्र शासनाने ज्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत की पीओपीच्या ज्या मूर्ती आहेत त्या 7 फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कंपल्सरी सर्वांनी कृत्रिम तलावामध्ये विसर्जित केल्या तर प्रदूषणाला बऱ्यापैकी आळा बसेल. यावर्षी मी खडकपाडा पोलिसांना वरिष्ठ पोलीस नेमणूक आहे. दुर्गाडी जे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या शेजारी गणेश घाट आहे. गणेश घाटवर मोठ्या प्रमाणावर कल्याण डोंबिवली व्यतिरिक्त उल्हासनगरचे मोठमोठे गणपती विसर्जनाला येतात. सर्वप्रथम आपण आकडेवारी मी तुमच्या निदर्शनास आणून देतो. ही लाईनचे गेल्या वर्षी 10 सार्वजनिक गणपती आढळले. उल्हासनगरचे जवळपास 27 सार्वजनिक गणपती आले होते विसर्जनाकरता. मध्यवर्तीचे 15, विठ्ठलवाडीचे 11 असे एकूण 63 मोठे मंडळ जे आहेत ह्यूज गणपती घेऊन विसर्जनाला आले होते. तिथे विसर्जन झालं होतं. सकाळी 10 वाजता शेवटचा गणपती विसर्जन झाला होता. त्याच्या व्यतिरिक्त उल्हासनगर व परिसरातील 250 ते 250 घरगुती गणपती
ज्यांची साईज हे 6 फुटाच्या वर असते, हे छोट्या छोट्या वाहनामधून येऊन मोठ्या प्रमाणावर विसर्जनाला गर्दी होते. त्याच्यामुळे सदर ठिकाणी जे गणपती घाट आहे, गेल्या वर्षी जे काय आम्हाला अडचणी आल्या होत्या ते तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यातनं काही मार्ग काढता आला तर सर्वांनी याच्याबद्दल विचार करावा. जे गणपती मूर्ती येतात म्हणा विसर्जन करतात ते खूप मोठे साईजचे असतात, किंबहुना 15 ते 20 फूट पण असतात. त्यामुळे काय होतंय की आहोटी अजून भरतीचे जे 2 टाइम असतात, रात्री 12च्या नंतर म्हणजे सर्वसाधारणपणे 3 ते जवळपास 5:30 आहोटीचा वेळ असतो. पाणी खूप आत जात आहे, त्यामुळे गणपती विसर्जन थांबवावे लागते ह्यूज साईज मुळे, कारण बोट चालत नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे, याच्यामध्ये साईज जर कमी करता येऊ शकत असेल तर याच्याबद्दल विचार व्हावा. छोट्याशा माझ्या सगळ्या सूचना आहे. सर्वांना विनंती आहे, मॅडमला विनंती आहे, याच्यावरती काही उपाययोजना झाल्या तर बरोबर. जय हिंद. ही जी बैठक झाली, ही बैठकीचं कारणच असं आहे की कुठेही कोणत्याही गणेशोत्सव मंडळाला किंवा कुठे गालबोट लागला नाही गेलं पाहिजे आणि हा जो आहे गणपती उत्सव चांगल्या प्रकारे पार पडला पाहिजे, याच्याकरता ही मीटिंग आयोजित केलेली आहे. काही माझे असं एक गणपती मंडळाला एक सूचना होती की आपण जे गणपती उत्सवात डीजे लावतो किंवा फटाके फोडतो किंवा खूप काही असा अनावश्यक खर्च करतो, परंतु जे गणपतीचे जे मंडळ आहे त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये काही गरीब असेल एखादा, त्याला खरंच वैद्यकीय मदत पाहिजे, मग आपण जे वर्गणीच्या स्वरूपात जे पैसे जमा करतो त्याच्यातून त्यांना काही आर्थिक मदत करता येते का? किंवा एखादी काही फॅमिली असते अशी गरीब की त्यांना शाळेची फी भरता येत नाही, अशा लोकांना आपल्याला काही मदत करता येईल का? तर अशा स्वरूपाचं जर काही एखाद्या काही मंडळाने जर ह्या वर्षी जर काही चित्र केलं किंवा असा प्रयत्न केला तर मला वाटतं उल्हासनगरमध्ये सर्व ठिकाणी आणि आपला जो आपण जे करणार आहे तेच इतर मंडळाही त्याचा बोध घेतील असं मला वाटतं. आणि एक अजून एक म्हणजे माझा एक वैयक्तिक मत होतं की जे गणपती उत्सव असतो 1.5 दिवस 2.5 दिवस म्हणजे 3रा दिवस बहुतेक घरगुती गणपती असतात, 5व्या दिवशी बहुतेक घरगुती गणपती असतात, परंतु 7वा दिवस 9वा दिवस आणि अनंत चतुर्थी या वेळेला मंडळाचे गणपती जास्तीत जास्त जातात. पण अशा वेळेला जर दारूचे दुकान बियर बार हे जर बंद ठेवले तर बरं होईल. कारण की काय होतं की जेव्हा मिरवणूक निघते तर मिरवणुकीमध्ये एखादा कुणीतरी असतो दारू पिलेला आणि त्याच्यामुळे डीजे वाजण्यात किंवा इतर वाद्य वाजण्यामध्ये नाचण्यावरून काहीतरी भांडण होतं किंवा गालबोट होतं, मग त्याच्यामध्ये पोलिसांची पण तुतुलेले होते, असे प्रकार होतात. पण असं जर हे जर करता जर आलं की हे माझी एक विनंती आहे साहेबांना की हे केलं तर बरं होईल, म्हणजे थोडंसं प्रकार कमी होईल. ते माझे 2 मुद्दे असतील. एक पहिला मुद्दा माझा असा आहे, आमच्या उल्हासनगर महानगराच्या मॅडम आयुक्त मॅडम यांना की उल्हासनगर शहरामध्ये माननीय डीसीपी साहेबांनी सांगितलं मगाशी की जवळजवळ 5000 गणपती या ठिकाणी सगळे साजरे करत असतात. त्यामध्ये खाजगी असो किंवा सार्वजनिक असो, यामध्ये काही मंडप सार्वजनिक जे उत्सव साजरा करतात मंडप, त्यांचे मंडप असतात त्या ठिकाणी. त्या मंडपाला महानगरपालिकेकडून एक शुल्क आकारला जातो. कालच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली माननीय ठाणे महापालिका आयुक्ताकडून की जर शुल्क जर त्या ठिकाणी जर माफ करता आला, कारण जेणेकरून आमच्या उल्हासनगर शहरातील जेवढे मंडळ आहेत त्या मंडळाला जर थोडीशी मदत त्या ठिकाणी मिळू शकेल. कारण ही वर्गणीच ही लोकवर्गणीतून करण्यात येते आणि तेवढा भारी मंडळ हे सहन करू शकत नाही. जर ती दखल जर आपण घेतली तर मला तरी वाटतं की निश्चित आलेल्या सर्व मंडळांना त्याचं एक सहकार्य आपल्याकडून लाभू शकतं. नया मीटर 2025 में दिया जाए. हर बार मंडल नया मीटर के लिए पैसा भरता है और वह पैसा वो लोग मीटर का पैसा और
वापस उसका बिल भी भरता है, लेकिन डिपॉजिट वो रिटर्न नहीं करते। मैं उनसे निवेदन करता हूं कि इसके ऊपर ध्यान देना चाहिए। और पुलिस विभाग से निवेदन चाहूंगा कि जो हमारा परमिशन है वो वन विंडो से हो, ताकि नगर पालिका से और पुलिस स्टेशन से हमको परमिशन मिल सके। बहुत बहुत धन्यवाद सर। छोटीशी समस्या मांडायची की आता नुकतंच आमच्या आंदोलनाचे आमचे सोबे साहेब यांनी देखील आपली समस्या मांडली, परंतु आंदोलनाच्या वतीने परत एक मी समस्या मांडतो की अनेक ठिकाणी आम्ही दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला येणारा अनुभव की छोटे छोटे जुगार साहेब टाइमपास म्हणून काही लोक खेळतात, पण टाइमपासच्या नावाखाली बऱ्याचशा ठिकाणी पैशाचा देखील त्या ठिकाणी जुगार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो। तर हा जुगार कुठे जर आपण थांबवण्यात आला तर बऱ्यापैकी एक मला वाटते समाजाची एक वैयक्तिक हानी त्याच्यामध्ये थांबू शकते। दुसरी गोष्ट, गणपतीच्या ज्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकामध्ये वाहतूक कोंडी अगदी जास्त प्रमाणामध्ये होते, तर त्याच्यासाठी आपण सर्व ठिकाणी ही वाहतूक कोंडी होणार नाही याची आपण काळजी घ्यावी। पंजाब सिंध गुजरात मराठा हिमाचल यमुना गंगा तव शुभ नामे जागे, तव शुभ तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत, जय हे जय हे जय हे सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा खूप मोठा उत्सव आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती मला वाटते माननीय न्यायालयाने आपल्या महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जे आपल्याला नियम आखून दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे। त्याचंच आज सगळे उजळी आम्ही करून दिलेली आहे। नागरिकांना आव्हान केलं की पर्यावरणपूरक तर असावाच, पण ध्वनी प्रदूषण मुक्तही असावा आणि जे मंडपाची परवानगी असेल त्यालाही आम्ही सूट दिलेली आहे। त्या अनुषंगाने सगळ्या नियमाचे पालन करायचे आहे आणि त्या पद्धतीनं मुख्य जो नियम आहे तो म्हणजे 6 फुटाच्या जर तुमच्या वरती जर मोठ्या मूर्त्या असतील तर त्याची जे आपण हे करणार आहोत ते खाडीमध्ये करणार आहोत, उल्हासनगरमध्ये त्याचं विसर्जन होणार नाहीये। तर त्या अनुषंगाने ही मला वाटतं कुठेतरी आम्ही आव्हान करणार आहोत की ह्याची जागरूकता सगळीकडे असावी नागरिकांमध्ये। मॅडम, ती मंडप कमिटी वगैरे PIL नुसार तयार झालेली आहे, तर त्याबद्दल म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे का? मला वाटतं याच्याविषयी DCP साहेब जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, पण आमच्या लेवललाही जसे की आमचे ऍडिशनल असतील, DCP आमचे जे DMC आहेत, त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिसर्स आहेत, खाली मुकादम पासून ते सुपरवायझर पासून सगळ्यांची टीम आम्ही आखणी करून दिलेली आहे। फायरची NOC असेल त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत। बाकी DCP साहेब तुम्हाला त्याविषयी पोलिसांच्या विषयी सांगतील। मॅडम, गणेश स्पर्धा तुम्ही घेणार आहात आणि त्याच्याबद्दलची पारितोषिकही जाहीर केली, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा या मागचा दृष्टिकोन आहे, त्याबद्दल काय माहिती? काय होतं ना, पर्यावरणपूरक म्हटलं तर फक्त तसं बोलून चालणार नाही, लोकांकडून ते करूनही घ्यावं लागेल आणि त्याची कुठे मागणी फार असते। म्हणजे प्लास्टिकची सजावट असू दे, मोठ्या कमळणी असू दे, कॉम्पिटिशन असू दे, कुठेतरी एक इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय त्याला एक सरळ एक मार्ग मिळणार नाही। म्हणूनच आमचा एक उपक्रम पोलिसांमार्फतही तो होणारच आहे। तर आम्ही संयोजक पद्धतीने कसं त्याला एक वळण देऊ हा आमचा प्रयास आहे त्या मागचा। मंडल के कुछ सदस्यों ने अपनी समस्या को बताया, जैसे मीटर का जो पॉजिटिव लेते हैं वापस नहीं करते, तो उस बारे में क्या कहना है? मुझे लगता है वो सवाल अंबरनाथ के लिए था, उल्लासनगर के लिए नहीं था, पर अगर ऐसा है हमारी तरफ भी तो वी विल वेल टेकन, मतलब हम उसको उस तरीके से ही लेंगे, पॉझिटिव्हली लेंगे। नमस्कार, आज उल्हासनगर 2 मध्ये उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या। यामध्ये आपण DJ वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे। शिवाय
जो गुलालाचा वापर होतो, ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात, एलर्जी होती, त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणारे याविषयी आपण सांगितलेलं आहे. तसेच आपण जे मगाशी आपण प्रश्न विचारला, जो मंडपाचा प्रश्न होता, त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 25% पेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोडला जास्त असू नये. या अनुषंगाने ज्यावेळेस ते ऍप्लिकेशन करतात, एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येते. यांच्या ऍप मार्फत ही परमिशन दिली जाते. ज्यावेळेस आमच्याकडे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन येतं, त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात, PSI असतात, ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल NOCच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते. आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत. त्यातले जवळपास आता 82 मंडळांचे ऍप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे. सर, मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन केलं नाही त्यांना यावर्षी परवानग्या देण्याबाबत काय विचार केला? त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा MPCB ला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत. यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार. सर, आगमन मिरवणुका आणि विसर्जनाच्या मिरवणुका ह्या आता म्हणजे आगमनाच्या सुरू झाल्या आणि विसर्जनाची मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या 2 दिवस नंतर पण चालते. त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असेल? त्यामध्ये मिरवणुकीच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो. आपल्याकडे 10व्या आणि 11व्या दिवशी मिरवणुका असतात. त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही. परंतु विना परवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. यामध्ये मार्गदर्शक तत्वे जे 1 ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने जे प्रसिद्ध केलेले आहे त्यानुसार 6 फुटापेक्षा जास्त जे उंचीच्या मूर्ती आहेत त्या नैसर्गिक स्त्रोतामध्ये त्यांना विसर्जित करण्याचे या सूचना आहेत. पण आपले ज्या सूचनेच्या अनुषंगाने जे काही स्त्रोत आहेत अशा स्त्रोताबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर काही निर्णय घेण्यात येतील. आताच माननीय महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी सांगितलं आहे की खाडीमध्ये जे 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती त्यांचे आम्ही विसर्जित करण्याच्या बाबतीत विसर्जन करण्याबाबतीत हे करण्यात येईल, नियोजित करण्यात येईल. धन्यवाद. सर, डेकोरेशनच्या नावाखाली थर्मोकॉलचा वापर केला जातो, ह्यावर कशी कारवाई करण्यात येईल? या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस विभाग याबद्दल संयुक्त कारवाई करण्यात येईल. बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वैकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। एडमिशंस ओपन फॉर वैकेशन कोर्सेज एट अपोलो बिट्स एकेडमी नियर डोली नासा, उल्लासनगर 421003 9763150015।